पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्याकडून सर्व भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पत्रकार अनिल पाटील, दर्पण न्यूज माध्यम समूह. कोल्हापुरातील डॉक्टर पत्की हॉस्पिटलमध्ये पन्हाळा तालुक्यातील माले येथील महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी. IVFच्या मदतीने 24 वर्षाची प्रतीक्षा संपली. पाटील दाम्पत्याच्या घरी गोंडस मुलाचा जन्म. तब्बल 24 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर IVF उपचाराच्या माध्यमातून पाटील दाम्पत्याच्या आयुष्यात चिमुकल्याचे आगमन झाले. पन्हाळा तालुक्यातील माले येथील संभाजी पाटील व जयश्री पाटील यांनी विविध उपचारानंतर IVFचा मार्ग स्वीकारला. पत्की हॉस्पिटलमध्ये झालेल्या उपचाराला अखेर यश आले आणि दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. 25 जुलै 1978 रोजी जगातील पहिल्या IVF बाळाचा जन्म झाला. त्यानिमित्त 25 जुलै हा दिवस जागतिक IVF दिन म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर पत्की हॉस्पिटलने IVF उपचारातील यशोगाथा समोर आणली आहे. कोल्हापुरातील पहिले IVF बाळ पत्की हॉस्पिटलमध्ये 1996 मध्ये जन्मले होते. गेल्या 38 वर्षात या उपचार पद्धतीने अनेक दाम्पत्याच्या आयुष्यात पालकत्वाचा आनंद फुलवला आहे. माले येथील संभाजी पाटील वय 45 व जयश्री पाटील वय 42 यांच्या विवाहाला 24 वर्ष झाले होते. विविध उपचार करूनही अपत्यप्राप्ती होत नसल्याने त्यांनी पत्की हॉस्पिटलमध्ये IVF उपचार घेतले. पहिल्या प्रयत्नात गर्भधारणा झाली, मात्र 5व्या महिन्यात गर्भपात झाल्याने पुन्हा निराशा पदरी आली. त्यानंतर डॉक्टरांच्या समुपदेशनाने दाम्पत्याने पुन्हा IVF उपचार सुरू केले. नियमित तपासण्या, वैद्यकीय मार्गदर्शन आणि काळजीपूर्वक उपचारानंतर गर्भधारणा यशस्वी झाली. मात्र 9वा महिना सुरू झाल्यानंतर प्रसूती दरम्यान गंभीर गुंतागुंत निर्माण झाले. आईचा रक्तदाब धोकादायक पातळीवर गेल्याने परिस्थिती गंभीर बनली. तातडीने उपचार सुरू करण्यात आले. अखेर डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि जयश्री यांनी गोंडस मुलाला जन्म दिला. या शस्त्रक्रियेत प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर सतीश पत्की, डॉक्टर सौ उज्ज्वला पत्की, डॉक्टर सुहद पत्की, डॉक्टर आदिती कुंटे, भूलतज्ज्ञ व इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर श्रीकृष्ण कुलकर्णी व डॉक्टर साई प्रसाद यांचे सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेनंतर आई व बाळाची प्रकृती स्थिर असून तब्बल 24 वर्षाची प्रतीक्षा संपल्याने पाटील कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. ही जी केस आहे ती अत्यंत गुंतागुंतीची आणि दुर्मिळ आणि आव्हानात्मक केस होती. म्हणजे नेमकी काय केस होती तर हे ग्रामीण भागात एक जोडपं, शेतकरी, त्यांची पार्श्वभूमी आणि लग्नाला तब्बल 24 वर्षांचा कालावधी झालेला होता. पतीचं वय साधारण 45, पत्नीचं वय 42. अनेक उपचार करून निराश आणि थकलेले जोडपं होतं. त्यांचे घरचेच डॉक्टर काळे, जे आज उपस्थित आहे तिथे संदीप काळे, तर त्यांनी माले गावातून ह्या पेशंटना फार उत्साहाने आणि बाबा इथं आपण जाऊयाच, मी इथं शिकलोय तर ह्या सरांच्याकडे आपण जाऊया, प्रयत्न करूया म्हणून त्यांनी अगदी त्यांना हाताला धरून ते इथे त्यांना घेऊन आले. आणि मग आमचा पहिलाच प्रयत्न केला, तो यशस्वी झाला. पण दुर्दैवानं 5व्या महिन्यात ब्लिडिंग झालं आणि कॉम्प्लिकेशन्स, गर्भपात झाल्यामुळे ते बाळ काय आमच्या हाताला लागलं नाही. त्यामुळं थोडीशी निराशा त्या जोडप्याला पण आली आणि आम्हाला पण आली की आपण पुढे जाऊया का नको जाऊया. पण त्यावेळेला सगळ्यांची, आमच्या जोडप्याची जिद्द, आमची जिद्द, आम्हाला असलेलं आव्हान आणि पेशंटचं मनोबल वाढवण्यासाठी केवळ डॉक्टर्सच नव्हे तर समुपदेशक, आमच्या लॅबोरेटरीचे सगळे लोक, कन्सल्टंट आणि सगळा स्टाफ यांनी अगदी सामूहिक प्रयत्न करून पेशंटचं मनोबल वाढवलं. इतकं वाढवलं की त्यांचं नाव संभाजीराव आहेत ना, तिथं प्रत्येक दवाखान्यातला कुठलाही माणूस असू दे ते आले की या संभाजीराव कुठनं आलात, कधी आलात, कसं आहे तुमचं, इतकं त्यांच्याशी सगळ्यांची ट्यून जमून गेली थोडक्यात. आणि त्यामुळं पुढचा प्रयत्न करायला त्यांची मानसिकता तयार झाली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुसरा प्रयत्न केला, त्यात प्रेग्नन्सी झाली. ती प्रेग्नन्सी झाल्यानंतर आता ह्या वेळेला तरी आपल्याला बाबा यश मिळवायचं आहे, ही जिद्द सगळ्यांचीच होती, आमच्या स्टाफची होती, ह्यांची होती, सगळ्यांचीच होती. पण ही प्रेग्नन्सी नेहमी अति जोखमीची, म्हणजे हाय रिस्क म्हणतात त्याला. कारण का की वय जास्त, त्यामुळे अशा पेशंटमध्ये कॉम्प्लिकेशन्स व्हायची शक्यता जास्त. वरचेवर त्यांची तपासणी करायला लागते. वयामुळे होणारे संभावित धोके टाळण्यासाठी अगदी बारकाव्याने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आलं. वेळोवेळी त्यांना ऍडमिट करून त्यांना आम्ही सांगितलेलं होतं की हा तुमचा घरचा दवाखाना, याला खर्चाचाही विचार करू नका, किती वेळा लागलं तरी ऍडमिट व्हा. मध्ये 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 ते ऍडमिट व्हायचे, मॉनिटरिंग करायची, BP बघायचं, सोनोग्राफी करायची, वाढ कशी आहे बघायची.
बघून परत घरी पाठवायचं, परत बोलवायचं. त्यांचं अगदी घर असल्यासारखं हा दवाखाना झालेला होता. वरचेवर येणं आणि सगळा स्टाफ त्यांना अगदी नावानिशी घरच्या लोकांनिशी बोलत होता. आणि 9वा महिना गाठल्यानंतर खरा परीक्षेचा मोठा टप्पा पार पडल्याचा आम्हाला आनंद झाला. आता वय जास्त, पाण्याचं प्रमाण बाळाच्या भोवतीचं कमी, बाळाची स्थिती वेगळी, या सर्वांचा विचार करून प्लॅन्ड सिझेरियन त्याला म्हणतात. म्हणजे ठरवून तारीख ठरवून सिझेरियन करायचा हा निर्णय घेतला. प्रसूतीची तारीख पण ठरली, 13 जुलैची त्या दिवशी तारीख आमची ठरली. त्या दिवशी सगळे बाहेर नातेवाईक उपस्थित होते. ऑपरेशन थिएटर सगळं सज्ज होतं आणि 5 स्त्रीरोग तज्ज्ञ आम्ही, 2 भूलतज्ञ, क्रिटिकल केअर तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आणि अशी आता सुरुवात करायची म्हणून पेशंटला आम्ही टेबलवर घेतलं. घेतल्यानंतर अजून कुठलंही औषध पण दिलेलं नाही किंवा भुलेची सुरुवात पण झालेली नाही आणि त्या क्षणात न कळत म्हणजे काही कळायच्या आधीच त्या सगळ्या केसने अनपेक्षित वळण घेतलं आणि त्याला म्हणतात सडन मॅटर्नल कोलॅप्स. खरं तर इतके वर्ष इतक्या IVFच्या बेबीज आमच्याकडे झाल्या, पण हे एक वेगळंच अशा प्रकारचं जोड किंवा अशा प्रकारचं कॉम्प्लिकेशन आम्ही बघितलं. फार गुंतागुंत त्याच्यात होते. ह्याची कारणं अनेक असतात. बऱ्याच वेळा कारण सापडते असं पण नाही. पेशंट एकदम कोलॅप्स होतो म्हणजे काय की नाडीचे ठोके एकदमच डाऊन व्हायला लागतात. ब्लड प्रेशर धोकादायक पातळीच्या खाली 30-40 ब्लड प्रेशर. नंतर त्यामुळे ह्या सगळ्यामुळे ना कधी कधी याला एम्बॉलिझम म्हणतात. म्हणजे रक्ताची एखादी गुठळी जाऊन लंगमध्ये जाऊन अडकते किंवा बाळाच्या भोवतीचं जे पाण्याचं थेंब एखादा जो असतो तो जाऊन तिथं अडकतो आणि एकदम हार्ट अटॅक येऊन एकदम पेशंट सडन डेथ अशा प्रकारचे हे असतं आणि म्हणून त्याला सडन मॅटर्नल कोलॅप्स असं म्हणतात. तर त्यामुळं बाळाची आईचीच परिस्थिती अशी म्हणल्यावर बाळाची परिस्थिती काय असणार. बाळाचे ठोके पण एकदम कमी 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 व्हायला लागले आणि मग आता करायचं काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. पण त्यावेळेला अनुभव, शांतपणा, पेशन्स, समन्वय आणि टीमवर्क सगळ्या लोकांनी एकत्र येऊन हे काम करायचंय आपल्याला आणि यातनं पार पाडायचंय अशी जिद्द होती. तर त्यामुळं विज्ञान, श्रद्धा, पेशंटची आमच्यावरची श्रद्धा आणि आपले प्रयत्न याची आपण जोड देऊन ह्या पेशंटला ह्या एपिसोडमधनं बाहेर काढायचं अशी एक जिद्द घेऊन आम्ही सगळ्यांनी काम सुरू केलं. कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला, ब्लड प्रेशर वाढण्यासाठी औषधं सुरू केली आणि त्याच्यानंतर सगळ्या आम्ही तर डॉक्टर होतोच. आमची टीम डॉक्टर साई प्रसाद जे आहेत डायमंड हॉस्पिटलचे त्यांना निमंत्रित केलं, ते आले त्यावेळेला आणि सगळ्यांनी मिळून ह्या उपचारांमुळं हळूहळू BP आणि नाडीमध्ये सुधारणा व्हायला लागली आणि मग ह्या केसमध्ये शस्त्रक्रिया फार जलद करणं गरजेचं असतं. जितका वेळ लागेल तेवढा अॅनेस्थेशिया जास्त, तितकी कॉम्प्लिकेशन जास्त. म्हणून अक्षरशः 20 ते 22 मिनिटात पूर्ण सिझेरियनचं ऑपरेशन आमच्या ह्या सगळ्या टीमने समर्थपणाने पार पाडले. डॉक्टर सुरत असतील त्यांनी जी शस्त्रक्रिया केली, भूततज्ञ डॉक्टर कुलकर्णी आहेत किंवा डॉक्टर साई प्रसाद आहेत, ह्या सगळ्यांनी इतक्या भराभरा ॲक्शन घेतल्या की अक्षरशः डोळ्याचं पातळ लावते तोपर्यंत पटपट सगळ्या ॲक्शन ह्या सुरू होत्या. आणि त्यानंतर बाळाचा जन्म झाला. सुदैवानं ठोके बाळाचे अगदी जे नेहमी 140-160 असतात ते त्यावेळेला 20-30 वर आलेले होते. म्हणजे अनेक क्षणाचा जर उशीर झाला असता तर ते बाळ काय हाताला लागलं नसतं. म्हणजे इतक्या वर्षांची तपश्चर्या आमची वाया गेली असती. आणि त्यामुळं पटकन तो निर्णय घेऊन तिथल्या तिथे हे सीझर केल्यामुळं रडलेला एकदा बाळाचा आवाज ऐकला आणि मग थिएटरमध्ये नवचैतन्य आलं. आणि त्याच्यानंतर मग ही सुधारणा होत गेली आणि मग नंतर ह्या पेशंटला आम्ही ICU मध्ये शिफ्ट केलं 1-2 दिवसाकरता. बाहेर जाऊन मी यांना सांगितलं, त्यावेळेला हे संभाजीराव बाहेर होते, त्यांना मी म्हटलं बाबा मुलगा झालाय. तर ते म्हणले मुलगा झालाय पण माझी लक्ष्मी वाचवा. तर त्या सगळ्या प्रकारातून 2 जन्म त्या दिवशी झाले. एक बाळाचा जन्म आणि एका आईचा पण जन्म. म्हणजे 24 वर्षांची जी प्रतीक्षा होती ती नियतीच्या कठीण परीक्षेतून पूर्णत्वाला आली. आणि त्यामुळं हे आज जोडपं जे दिसते आपल्याला हे आनंदाने दिसते. तुमच्या बाळाला पण आणा. आणि ह्यांना आनंद एवढा झालायचा की त्यांनी त्यांच्या गावातले जे आमदार आहेत विनयजी कोरे त्यांना काल स्वतः जाऊन बोलवून आणलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या डॉक्टरच्या टीमने आमचं सगळं केलंय तर ह्यांचा सत्कार तुमच्या हस्ते व्हायला पाहिजे. तर कोरे साहेब सुद्धा स्वतः त्यांच्या अगदी बिझी शेड्यूलमधनं काल ह्यांनी जाऊन स्वतः त्यांना घेऊन आले
आणि आमच्या सगळ्या डॉक्टर टीमचा काल त्यांनी सत्कार केला. तर आज त्यांनी काल आमचा सत्कार केला, पण आम्ही आज त्यांचा सत्कार करणार आहे, कारण या केसमधून आम्हालाही खूप शिकायला मिळालं. मी तर नेहमी म्हणतो की पेशंट हेच आमचे पुस्तकं आहेत, ती आमची नुसती पुस्तकं वाचण्यापेक्षा हे ग्रंथ आहेत. हे ग्रंथातून दरवेळेला काहीतरी नवीन शिकायला मिळतंय आणि त्यामुळं आम्ही ह्यांचे खरोखरी धन्यवाद म्हणून देतो. ह्यांचं मी ऋणी आहे. आणि अशा प्रकारे ते बाळाला पण घेऊन आले. आता ॲक्च्युली ह्याच्या भूल तज्ज्ञांचा रोल काय असतो आणि ICUचा रोल काय असतो ह्याच्याविषयी आमचे एक्सपर्ट डॉक्टर कुलकर्णी आहेत, ते आता आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील. आणि त्याच्यानंतर मला वाटतंय पेशंटनं पण त्यांना काय सांगायचं असेल किंवा त्यांचं काय जर बोलायचं असेल किंवा डॉक्टर काळेनं काय बोलायचं असेल तरी जरूर येऊन बोला. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.